वागरथाविव संपृक्तौ वागरथ प्रतिपत्तये जगतः पितरौ वन्दे पार्वती परमेश्वरौ। श्री भगवतीच्या शारदीय नवरात्राच्या निमित्ताने श्री भगवती समोर दरवर्षी आपण काहीतरी सांगत असतो. वेद असेल, शास्त्र असेल, पुराण असेल, त्यातील यंदा आपण आता साहित्यशास्त्र या विषयावर काही सांगायचं ठरवलेलं आहे. साहित्य शिकणारे, अलंकार शिकणारे, कवी असणारे हे सगळे एकच आहेत हे आपण पहिल्यांदा ध्यानात ठेवलं पाहिजे. म्हणजे कवी वेगळे, साहित्यिक वेगळे, अलंकारिक वेगळे, म्हणजे ज्यांचा उल्लेख शास्त्रामध्ये इति अलंकारिका हा अशा प्रकारचा येतो. तर ते त्यानंतर बोलीभाषेमध्ये ज्यांचं हे साहित्यिक आहे असा उल्लेख येतो ते, आणि हे कवी आहेत असं जे आपण उल्लेख करतो ते सगळे एकच आहे समजायला हरकत नाही. कारण त्यालाच काव्य असं पण म्हणतात, त्याला साहित्य असं पण म्हणतात, आणि त्यालाच अलंकार शास्त्र असं पण म्हणतात. त्यामुळे हे सगळे एकच आहेत असं समजून घ्यायला हरकत नाही. आता हे आपण काव्याचं प्रयोजन वगैरे हा सगळा भाग बघणारच आहोत, नाही असं नाही, पण तरी एक प्रारंभिक म्हणून की काव्य शिकायचं कशा करता, गरज काय काव्याची, जे काव्याच्या साह्याने साधल्या जातं तेच वेदांच्या साह्याने साधल्या जात जर असेल, ते शास्त्राच्या साह्याने साधल्या जात जर असेल, तर काव्य कशा करता शिकायचं, साहित्य कशा करता शिकायचं, त्या सगळ्या भानगडीत पडायचं कशा करता. तर म्हणून काव्यालंकार नावाचा एक ग्रंथ आहे. त्यामध्ये त्यांनी एक फार सुंदर श्लोक टाकलेला आहे. स्वादुकाव्य रसून मिश्रम शास्त्रमप्युपयुज्यते प्रथमालीढ मधवः पिबन्ति कटुभेषजम्. म्हणजे काय, साधारणतः वेद असतील किंवा शास्त्र असेल यातील जो काव्यरस आहे किंवा याच्यातून जे आपल्याला साध्य करायचं आहे की जे आपण पुढे बघणार आहोत, अगदी साधं सांगायचं म्हणजे एक वेगवेगळे उपदेश म्हणा किंवा अन्यान्य असं काही जे असेल ते सगळं आपल्याला वेदामधूनही बघायला मिळतं, शास्त्रामधूनही बघायला मिळतं. मग साहित्य कशा करता वापरायचं, कारण काय, तर त्यात त्यांनी अशा प्रकारचं सांगितलं की काव्य जे असतं, काव्य सुद्धा एक प्रकारचं शास्त्रच आहे, नाही असं नाही, पण हे शास्त्र कसं आहे, तर हे काव्य हे शास्त्र जे आहे हे इतर शास्त्रांसारखं नाही. इतर शास्त्र जी आहेत ती समजायला कठीण, बोलायला अवघड अशा प्रकारची आहे. हे कसं आहे माहितीये का, हे गोड आहे. स्वादु काव्य रसोन मिश्रम शास्त्रमप्युपयुज्यते. ह्याच्यात शास्त्र आहे, नाही असं नाही, पण हे कसं आहे माहितीये का, ह्याच्यामध्ये गोडवा आहे. मग त्यांनी त्याला उदाहरण दिलं की शर्करा वगुंठित अशा प्रकारचं जे औषध असतं ते नाही असं नाही, पण त्याच्यावरून जर साखर लावलेली जर असेल तर काय होतं. अगदी साधा विषय आहे. कसं आहे, लहान मुलं असतात, त्या लहान मुलांना रोग एखादा होतो, काहीतरी बरं वाटत नाही, मग अशा वेळी आपण काय करतो, त्यांना औषध देतो. मग ते औषध कडू असलं की ते घेत नाही, मग आपण काय करतो, पहिल्यांदा त्यांना साखर देतो, काहीतरी मध चाटवतो, आणि मग ते हळूच कडू असलेलं सुद्धा अशा प्रकारचं औषध त्या ठिकाणी त्या गोडच्या, म्हणजे गोड आपल्याला खायला मिळणार या आशेने
कडू असलेलं सुद्धा औषध ज्याप्रमाणे घेतात त्याप्रमाणे एक लक्षात ठेवा, नेहमी उपदेश जो असतो हा नेहमी कडूच असतो, हा कधी गोड नसतो. होय ना. अप्रियस्य च पथ्यस्य वक्ता श्रोताच दुर्लभः. ओके नाही. अप्रिय परंतु पथ्य तर जे असतं हे सांगणाराही एखादाच असतो, ऐकणारा त्याच्यापेक्षा मिळणं शक्य नसतं. कोणाला राग येतो चांगलं सांगितलं, कारण त्याच्याने आपल्या मनाला त्रास होतो, आपल्या वर्तनावर परिणाम होतो. त्याच्यामुळे त्याला काय होतं, त्याला वाईट वाटतं, त्याला राग येतो, त्याला वाटतं की हा माणूस जो आहे हा चांगला नाहीये, हा माझ्या चुका काढतोय असं वाटतं त्याला. आणि म्हणून उपदेश हा नेहमी हा गोड नसतो, हा कडूच असतो, कडू वाटत असतो. जरी गोड असतो तो, नाही असं नाही, पण तो परिणामी गोड असतो. हे लक्षात ठेवा. पहिल्याला तो कडूच लागतो. ओके. म्हणून सात्विक सुखाचं लक्षण सांगताना त्यांनी जे सांगितलेलं आहे, ओके ना, यत्तदग्रे विषमीव परिणामे अमृतोपमम. पहिल्यांदा कसं वाटत असतं ते विषाप्रमाणे, नंतर काय होतं अमृताप्रमाणे वाटतं. ओके ना. अभ्यास करा म्हणलं की काय होतं, नको वाटतं. आणि मग परीक्षेमध्ये उत्तीर्ण झाल्यानंतर जेव्हा हे मिळतं, प्रमाणपत्र मिळतं, काही बक्षीस मिळतं, त्यावेळी कसं होतं, आनंद वाटतो. स्वाभाविक आहे, म्हणजे काही चुकीचं आहे अशातला भाग आहे, सर्वसामान्य लोकांची प्रवृत्ती आहे. आणि म्हणून साहित्य काय करतं माहितीये का, उपदेश तर देतं पण ते गोड शब्द. मग उपदेश देताना कडू शब्दात द्यावा असा काही नियम नाहीये, गोड शब्दात सुद्धा उपदेश देता येतो, गोड शब्दात द्यावा. तो गोड शब्दातला उपदेश तो म्हणजे काय आहे, ते म्हणजे साहित्य. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे, साहित्याचा अभ्यास केला पाहिजे. ओके नाही. कवी म्हणजे कोण आहे, साक्षात कवी म्हणजे परमेश्वर आहे. कवीर मनीषी परिभू स्वयंभू, उपनिषदामध्ये सांगितलेलं आहे. परमेश्वराला विशेषण दिलेलं आहे की तू कवी आहेस. आणि खरोखरच असारे खलु संसारे कविरेक प्रजापती, यथास्मै रोचते विश्वम तथास्मै परिवर्तते. असार अशा प्रकारच्या संसारामध्ये कवी हा काय आहे, परमेश्वर. त्याला जसं पाहिजे तसं तो विश्व काय करतो, वळवून घेतो. आणि म्हणून काव्यप्रकाश जो आहे त्याचं मंगल जे केलेलं आहे, त्या मंगलाची सुरुवात अशी आहे, नियतीकृत नियमरहिताम. भारती जगती म्हणजे कवे हे भारती जयती, अशा प्रकारच्या त्या वाणीचा विजय हो, कवीच्या वाणीचा विजय हो. कशी वाणी, नियतीकृत नियमरहिताम. नियती म्हणजे आपलं नशीब, नियतीकृत जे नियम आहेत त्या नियमांनी रहित अशा प्रकारचे, त्याला जसं वाटतं तसं तो घडवू शकतो. जयंती ते सुकृतीनः रससिद्धाः कवीश्वराः नास्ति येषां यशः काये जरामरणजं भयम्. ओके ना. रसयुक्त ज्यांनी निर्मिती केलेली आहे काव्याची, त्या कवींचा विजय असो, त्यांचा उत्कर्ष होतो. कारण ते जरी गेलेले असले तरी त्यांचं यशरूपी जे शरीर आहे त्या शरीराला जरामरणरूपी भय नाही. ओके नाही. आणि म्हणून आमच्या भर्तृहरीने फार सुंदर श्लोक टाकलेला आहे, साहित्य संगीत कला विहीनः साक्षात पशुपुच्छ विषाणहीनः तृणन्न खादन्नपि जीवमानः तद्भागधेयं परमं पशूनाम. ओके नाही. ज्याला साहित्य येत नाही, ज्याला संगीत माहिती नाही, नुसतं आपलं बसून राहायचं, पडून राहायचं, तो साक्षात पशु म्हणून गणला जातो. लक्षात ठेवा. काही नाही त्याला, साहित्य संगीत कला विहीन साक्षात पशु उच्च विषाण. म्हणून याचा फार हे केलेला आहे. त्याच्यामध्ये त्यांनी अतिशय निषेध केलेला आहे. आणि म्हणून काव्यानुशासन मध्ये त्यांनी कवीला ऋषी अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. काव्यानुशासन नावाचा ग्रंथ आहे, त्याच्यामध्ये त्यांनी कवीला ऋषी अशा प्रकारचा शब्द वापरलेला आहे. नान ऋषी कविरित्युक्तम ऋषिश्च किल दर्शनात्. ओके नाही.
कारण असं एक वचन सापडतं आपल्याला, ना ऋषी कुरुते काव्यम ना रुद्रो रुद्रमर्चयेत ना विष्णू पृथ्वीपती. एक वचन. जो ऋषी नसतो तो काव्य करू शकत नाही. जो स्वतः शंकर नसतो तो शंकराची अर्चना करू शकत नाही. जो विष्णू नसतो तो पृथ्वीचा पती होऊ शकत नाही. म्हणजे त्याच्या नशिबात जमीन नाहीये, पृथ्वी नाहीये, ज्याच्यामध्ये विष्णूचा अंश नाही, अशा प्रकारचं तो हे. आणि म्हणून काव्यानुशासनामध्ये हे त्या ठिकाणी केले. भट्टतौत नावाचे एक फार मोठे साहित्यिक होऊन गेले की जे अभिनव गुप्ताचार्यांचे हे होते, गुरु होते. त्यांनी लिहून ठेवलेलं आहे, प्रज्ञा नवनमोन्मेष शालिनी प्रतिभानता तदनु प्राणनाथ जीवत वर्णना निपुण कवी. त्याच्याकडे प्रतिभा असते, त्याला वेगवेगळे नवीन नवीन अशा प्रकारचे उन्मेष त्या ठिकाणी सापडतात. हे सगळं काय आहे? साक्षात भगवतीची त्याला त्या ठिकाणी प्रीती असते म्हणून सांगितलेलं आहे. आणि म्हणून आपण बघतो की काहींच्या मध्ये इतकी प्रतिभेची अशी हे असती की ते बोलता बोलता सुद्धा काव्य करतात. ते स्वतः बघितलेले. रामनाथजी सुमन म्हणून फार पूर्वी आपल्या पाठशाळेमध्ये ते प्रवचनाला आले होते. त्यांची मी व्याख्यानं ठेवली होती. ते यांचे म्हणजे अयोध्येचं श्री राम मंदिरचे ते संयोजक होते, अखिल भारतीय संयोजक होते. तर व्याख्यानात ते काव्य करत असत. व्याख्यान चालू असताना काव्य करत असत. इतकं त्यांचं त्या ठिकाणी कवित्व शक्ती अशा प्रकारची जागृत होती. आणि म्हणून स्वामी वरदानंद भारतींच्या जीवनातला जो प्रसंग, जो लहान असताना की दासगणू महाराजांनी एक श्लोक लिहून ठेवला होता. श्लोकाचे 3 चरण अशा प्रकारचे लिहिले आणि नंतर तसंच त्या ठिकाणी ते ठेवून गेले. ती लेखणी हे आले सर 4 का 5 वर्षाची का 6 वर्षाची काहीतरी जास्तीत जास्त असतील. आणि त्यांनी ते बघितलं आणि बघितल्यानंतर चटकन पुढचा चरण जो आहे तो त्या ठिकाणी त्यांनी पूर्ण केला. असं त्यांच्या चरित्रातलं वर्णन अशा प्रकारचं येतं. एकच हे सांगतो आणि आजचं आपण हे करू, बंद करू. एकदा काय झालं की 3 वैदिक होते आणि आपले राजा भोज तो काय करायचा माहितीये का? जो कवित्व करून म्हणजे कविता करून दाखवेल त्याला खूप द्रव्य द्यायचं. आता म्हणजे घनांत हे तयार होते, पण कवित्व कुठे? त्यांना काय ते गेले, ठीक आहे म्हणजे काय हरकत नाही, निघा आता. मग आता काय करायचं? कवित्व जोपर्यंत येणार नाही तोपर्यंत आपल्याला राजा धन देणार नाही. मग आता आपण कविता करू. मग सगळेजण गेले आणि गेल्यानंतर एका नदीच्या काठी एक जांभळाचं झाड होतं. त्याच्या खाली जाऊन आपण कविता करू. त्याने म्हणजे प्रत्येकाने एक चरण करा. हे आपले हे 3 जण जे आहेत तिथे जाऊन बसले आणि एकाने पहिल्याने एक चरण रचला. कोणता? जम्बू फलानी पक्वानी, पिकलेली जांभळाची फळं. दुसऱ्याने खूप प्रयत्न केला तासभर आणि मग शेवटी रचलं त्याने पतंती विमले जले. ते म्हणजे काय? पिकलेली जांभळाची फळं पतंती विमले जले, ती काय करतात? पाण्यात पडतात. पण तिसरा जो होता, तिसऱ्याने सुद्धा बराच प्रयत्न केला आणि मत्स्यास्तानी खादंती, तिसरा चरण रचला. मासे ते खात, मासे जे होते त्याच्यामधले ते काही जांभळं खात नाही. मत्स्यास्तानी खादंती. आता चौथा चरण हे 3 जण म्हणते. चौथा चरण रचायचा कोणी? त्यामुळे आपण तसंच घेऊन जाऊ, काहीतरी मिळत. गेले राजाने बघितलं काय काव्य हे काय म्हणले, त्याला निघा म्हणले. परेशान झाले, काय करावं? चौथा चरण कोण रचणार? चौथा चरण कोण रचणार? इतक्यात त्यांच्या लक्षात आलं. कालिदास जो आहे हा खूप कवी आहे आणि तो सहृदय आहे.
हे गेले असा असा आम्ही काव्य रचलेलं आहे म्हणले, तुम्ही कृपा करा आणि चौथा चरण तुम्ही आम्हाला रचून द्या. ठीक आहे म्हणले, काही हरकत नाही. त्याने चौथा चरण लगेच रचून दिला. जाल गोलक शंकया. का खात नाहीत ते मासे? खात नाहीत. का नाही खात? जाल गोलक शंकया. त्यांना, त्या माशांना असं वाटतं की जाळ्यामध्ये, म्हणजे त्यांना जाळं पकडण्याचे गळ आपण म्हणतो की नाही, ते गळ जसं तो टाकल्यानंतर त्याच्या तिथं हे लावलेलं असतं, त्या माशांनी खावं यासाठी म्हणून कणिक वगैरे लावलेली असते. मग त्यांनी ते खाल्लं की ते त्यांच्या तो काटा जो आहे तो वडगापून ते मासे मारतात. तर माशांना असं जणू काय वाटतं की ते का खात नाहीत, तर त्या जाळ्यातलं जे गोळा जो आहे त्या गोळ्याच्या शंकेने ते खात नाही. हा त्या जाल गोलक शंकया त्याचा अर्थ आहे. गेले हे आता बघा म्हणले आमचं काय, त्यांनी बघितलं. प्रामाणिकपणे सांगा म्हणजे चौथं चरण तुम्ही रचलेलं नाहीये, तुमच्यात ते नाहीच आहे म्हणजे, खोटं होत आहे म्हणजे, खरं सांगा म्हणजे काय. मग त्यांनी सांगितलं ते नाही म्हणजे आम्हाला येत नव्हतं चौथं चरण. आम्ही कवी कालिदासांच्याकडून त्या ठिकाणी रचून घेतलं. त्या पहिल्या 3 चरणाला एकही द्रव्य मिळणार नाही म्हणजे तुम्हाला, आणि शेवटचं जे चरण आहे त्यातील प्रत्येक अक्षराला 1-1 लाख सुवर्ण मुद्रावी दिली. प्रत्येक क्षरम लक्षण ददाऊ. प्रत्येक अक्षराला 1-1 लाख सुवर्ण मुद्रा त्यांनी दिल्या, अशी एक कथा त्या ठिकाणी सांगतात. म्हणून प्रत्येकाने काय केलं पाहिजे? कवी असलं पाहिजे, साहित्य वाचलं पाहिजे, बोलता आलं पाहिजे. आपण जे बोलतोय किंवा दुसरे जे बोलतायत त्याचा अर्थ आपल्याला समजला पाहिजे. ओके नाही? हे सगळं कशात येतं? साहित्यशास्त्रात येतं. मग साहित्य शिकायचं कशा करता, त्याच्यावर कोणाकोणाची काय मत आहेत ते सगळे आपण उद्याच्या प्रथमेच्या उद्याच्या पाठात बघू. ओम स्वस्ती.